morning, all my dear students. Today we are going to learn how to study smart. स्मार्ट स्टडी कसं होतं? स्मार्ट स्टडी म्हणजे काय? बघा मित्रांनो, आपण तर अभ्यास करतो ना, पण केलेला अभ्यास आपण आपल्या लक्षात किती राहतो, आपण किती वेळ अभ्यास करतो आणि त्याची फायदा काय? बघा, एक सध्या ट्रेंड राहते पहा, हॉटेल भाग्यश्री. काय म्हणते सर ते? नाद करते काय? यावंच लागतं. कुठे सर? हॉटेल भाग्यश्री. कशामुळे सर? क्वालिटी अँड क्वांटिटी. आता सर त्या हॉटेलमध्ये असा गर्द आहे सध्या. तुम्ही इंस्टाग्राम बघा, फेसबुक बघा, युट्यूब बघा, त्याची ती ट्रेंड आहे ना, ट्रेंड. तर बाहेरच्या गाड्या असतात, भारी भारीच्या गाड्या, आणि त्याच्या हातामध्ये पहा, प्रत्येक बोटामध्ये अंगठी आहे सोन्याची, गळ्यात एवढी मोठी चेन. आणि आता त्याने पहा 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली. 50 लाखाची हॉटेलवाल्या माणसानं. हाऊ इट इज पॉसिबल सर? फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट्स, हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. अँड देन नंतर काय सर? आपलं जे काम आहे ना, त्या कामामध्ये आपली क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे. नाही तर उगाच कसं आहे. म्हणून तुम्हाला पण माझ्या चॅनल व्हिजिट द्या. क्वालिटी बघा, चेक करा, क्वांटिटी चेक करा, नंतर मला सांगा. नाही तर उगाच कसं सर, रोजचे 5-10 व्हिडिओ टाकू लागलो, रोज 5-10 व्हिडिओ टाकालो, तर तुमच्या लक्षात राहील का? नाही ना. म्हणून एकच व्हिडिओ. पण आता एक तुम्हाला गोष्ट माहिती, एकच गोष्ट असावी, पण चांगली असावी. म्हणजे क्वालिटी असली पाहिजे आणि क्वांटिटी असली पाहिजे. पहा, क्वालिटी अँड क्वांटिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर बिझनेस. जसं बिझनेसमध्ये क्वालिटी महत्वाची आहे ना. कोणताही व्यवसाय घ्या, त्या व्यवसायामध्ये जर आपली क्वालिटी बरोबर नसेल आणि क्वांटिटी बरोबर नसेल, तर आपला तो बिझनेस ग्रो करणार नाही. तसंच मित्रांनो, तुम्ही अभ्यास करता ना, तर अभ्यास करत असताना सर, या ठिकाणी सिक्रेट स्टडी टिप्स, मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्याचे सिक्रेट काय सांगणार आहे. मग सर तर त्या ठिकाणी ते सिक्रेट कसे आहेत सर? सिक्रेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. हाऊ यू आर डुईंग स्टडी. तुम्ही अभ्यास करता मित्रांनो, पण ते अभ्यास करताना आपण जो अभ्यास केलाय त्याची गुणवत्ता आणि प्रमाण आपल्या लक्षात आलं पाहिजे, की आपण किती अभ्यास करलो आणि किती प्रकारचा काढलो. उगाच 5-10 पुस्तक वाचत बसायचे नाही. 1-2च पुस्तक वाचा, पण मन लावून वाचा, आणि ते आपल्या लक्षात बसलं पाहिजे. ही आहे पहा क्वालिटी आणि क्वांटिटी. म्हणजे आपण जे अभ्यास करतो ते लक्षात आलं पाहिजे. दुसरं आहे टाइम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन. सर टाइम टेबल करणं गरजेचं नाही मुलांना. आता मुलं बरेच जमून सर मी सकाळी टाइम टेबल लिहून ठेवतो अभ्यास करण्याचा. अहो, आपल्या अभ्यासाचा टाइम टेबल लिहून ठेवण्यापेक्षा तुम्ही जे इतर कामं करता ना, समजा उदाहरणार्थ सकाळी उठणे, आंघोळ करणे, बाकीचे इतर कामं करणे, नंतर व्यायाम करणे, खेळणे, मोबाईल पाहणे, गेम खेळणे, क्रिकेट खेळणे, बाहेर फिरायला जाणे, मार्केटला जाणे, याचा टाइम ठरवून ठेवा. नंतर आपण जे अभ्यास करू का, जे वेळ भेटते का, मग हे बाकीचा टाइम आहे का, तो थोडं कमी करायचा. आणि आपल्याला जे ठरलं वेळेचं व्यवस्थापन, त्यामध्ये आज मला कोणता पार्ट घ्यायचा आहे, आज मला कोणतं चॅप्टर घ्यायचं, आज समजा मला हे पुस्तक वाचायचं आहे, आणि ते पुस्तक वाचत असताना हे बाकीचा विचार न करता आपला जो वेळ आहे फक्त त्यासाठी घ्यायचा आहे. आणि त्या वेळेमध्ये मग काय करायचं, दरवाजी कडी लावून घ्यायची, मस्त मोबाईल फेकून द्यायचं तिकडे सगळं, आणि मग अभ्यासाला लागायचं. मग हे वेळ आहे ना, जो वेळ आपला जो अभ्यासाचा आहे, त्या वेळामध्येच आपल्याला बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, आणि ते व्यवस्थापन आपल्याला करायचं. मग नाही मुलं काय करतात सर, आता सकाळी 8 ते 9 मला अभ्यास करायचा, लिहून ठेवतात, आणि जवळच मोबाईल, जवळच वर्तमानपत्र, जवळ टीव्ही चालू, काय फायदा याचा? नाही. म्हणून असं व्यवस्थापन करा की टाइम मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्या याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट पाहिजे ना, पण बाकीच्या कामाचं करा. हो, तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक करू नका. मी तर म्हणतो तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक करू नका, बाकीच्या कामाचा अगदी वेळापत्रक तयार करा, आणि नंतर आपल्या जो वेळ भेटतो का त्यामध्ये मात्र मन लावून अभ्यास करा. तिसरी गोष्ट आहे टायगर स्ट्रॅटेजी. म्हणजे काय? वाघाची रणनीती. आता वाघ काय रोज शिकार करतो का? नाही ना. वाघ शिकार करतो कसं? 8 दिवसातून एखाद्या वेळेस नाही भेटले, 15-15 दिवस करत नाही. मग सर ती शिकार करताना त्याची जी रणनीती आहे ना, ती रणनीती फार लक्षात विचार करा. असं डोक्याला हात लावा, अरे वाघ तर रोज शिकार करत नाही, भेटत बी नाही, पण ती शिकार करत असताना त्याची जी रणनीती असते, म्हणजे कशी शिकार करायची, कसा पळतो तो, एखाद्या हरणाच्या मागे लागला तर तो कसा धावतो, कसा पळतो, आणि कसा बेजार होऊन तो शिकार करतो. तसंच आपल्याला जर आपलं एम गाठायचं असेल, तुमचं काय एम, आधी तुमचा गोल आहे ना, तो गोल तुम्हाला जर घ्यायचा असेल ना, तुमचा गोल स्वीकारायचा असेल,
तुमच्या गोलपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला अगोदर टायगरची म्हणजे वाघाची रणनीती तुम्हाला अवलंबावी लागेल. नाही तर उगाच सर पुस्तक घेऊन बसलो आणि नुसतं वाचायलो, नुसतं वाचून पुस्तक घेऊन हातात बसून पुस्तक घेतलंय बसलं इथं बाबा कोपऱ्यात वाचेल, काय फायदा आहे का? नो, इट इज इम्पॉर्टंट. त्याचा काही फायदा नसेल, त्याचं महत्व काही नाही. पण तीच आपल्याला वाघाच्या रणनीतीने आपल्याला अभ्यास केला तर तुमच्या 100% लक्षात राहणारच आहे. नंतर पहा, अवॉइड ओव्हर थिंक म्हणजे जास्त विचार करणे टाळाच. जास्त विचार केला ना तर पहा सगळं विसरून जाते. म्हणून पहा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका वर्गामध्ये समजा हुशार मुलं, एका सरांनी काय केलं, फळ्यावर त्याचा प्रश्न लिहिला, म्हणजे प्रश्न लिहिला आणि सांगितलं जे मुलं हुशार होते का ते आले, त्याला पण जमणार, जे मध्यम होते त्याला पण जमणार, आणि मागचे तर मागच असतात. मग सरांनी सांगितलं सर हे प्रश्न सोडा बरोबर मुलांनो, हुशार मुलाला आला नाही. मग मध्यम मुलगा होता मध्यम, त्याला बोलवलं. मग त्यानं काय, सरांनी काय केलं, तोपर्यंत इकडे तो अवघड प्रश्न होता का तर सोडून दाखवला. नंतर मग मध्यम जे मुलगा होता का त्याला म्हणलं हे दुसरा तशाच प्रकारचा, जसा अवघड प्रश्न होता तशाच प्रकारचा दुसरा प्रश्न सरांनी फळ्यावर लिहिला. आणि लिहिल्यानंतर जो मध्यमवर्गीय होता मुलगा त्याला म्हणलं सोडवतो का, ते मला हो सर. मग त्याने सोडवला. म्हणजे एकदम ब्रिलियंट दोन मुलं होते का, त्या मुलाला तो जमला नाही. म्हणजे काय झालं सर, त्या ठिकाणी त्या मुलांना वाटलं अरे मी इतकं हुशार आहे आणि मला पहिलाच प्रश्न नाही, आता हे कसं आहे सर. नाही, त्या ठिकाणी आपण फसतो. मग हुशार मुलाला आला नाही आणि मध्यम मुलाला का आला, कारण त्यानं ओव्हर थिंक केला नाही, जास्त विचार केला. म्हणून आपण अभ्यास करत असताना मित्रांनो कधीही जास्त विचार करायचा नाही. आता सर उद्या परीक्षेला काय येईल, उद्या परीक्षा जवळ आली 8 दिवसाला, महिन्याला, मग काय करू, विचार करू नका सर, ते सोडून द्या. होते काय घेऊन द्या विचार करणे, जे येईल ते थोडा अभ्यास करा. आणि परीक्षा जवळ आली नोट्स काढली बसायचं नाही, सुरुवातीला करा ना. आता परीक्षा आता नेमकं आपण त्या वर्गात गेलो ना, मग तेव्हापासून आपल्याला नोट्स काढायचे. आता नोट्स काढून त्या ठिकाणी आपल्याला बरोबर हे करायचे. जास्त टेन्शन न घेता, जास्त विचार नाही करायचा, आता मला घेत नाही काय करू, नाही बाळा तसं नाही करायचं. माय आपल्याला अभ्यास करायचा, अभ्यास. पण ते असं जास्त विचार, मला काही ना सर, अरे घाबरू नको ना, डोंट बी केअर, इंग्लिश गुरु इज हिअर. काही काळजी करू नका. इंग्रजी मधला कोणताही तुमचा प्रश्न असेल ना तर तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. नंतर आहे म्हणजे थोडक्यात समज असेल की अवॉइड ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे. आणि शेवटचा महत्वाचा आहे मेक युअर व्हाय क्लिअर. व्हाय सर मी अभ्यास का करू, काय गरज नाही मला सर, मला सहज येते सर. व्हाय व्हाय म्हणजे काय, उदाहरण सांगतो. समजा एखाद्या आपण मार्केटला गेलो आणि एखाद्या मॉलमध्ये आग लागली. मॉल असते ना, मॉलमध्ये समजा शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली आणि आपण बाजूच्या समोरच्या दुकानावर आहे ते, आणि तुम्हाला सांगितलं ए जा बा तुला 1 लाख रुपये देतो, माझं ते लहान बाळ आहे त्या उचलून बरं. तुम्ही जाल का, नाही नाही मी जाऊच नाही सर, माझं मलाच काय लागेल ना, मी जळून जाईल तिथंच. तिथंच तुम्हाला म्हणलं बाळा, अरे तुझी तिथे आई वडील आहेत, कुठं, तुझा भाऊ आहे, तुझा परिवार आहे, त्या मॉलमध्ये खरेदी करायला गेला आहे. पहा एक लक्ष ठेव, त्या मॉलमध्ये तुझे आई वडील, भाऊ, छोटासा खरेदी करायला गेलेला आहे. तू जा बरं. अहो त्याला पैशाची गरज पडेल का, नाही. तो फटकन पळेल, हातातलं सामान फेकून देईल आणि पळत त्या मॉलमध्ये जाईल आणि कुठं शोधल. त्या आगीची तो पर्वा करणार आहे का, नाही. म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या मनामध्ये व्हाय हा आहे ना तो क्लिअर करा. मी अभ्यास करणार, कशासाठी अभ्यास करणार, कारण तुमच्या मनामध्ये असं पाहिजे मला टॉपर व्हायचं. प्रत्येक विद्यार्थी असं मनात ठेवलं तर बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी सक्सेस. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवा की मेक युअर व्हाय क्लिअर म्हणजे तुमचे कारण स्पष्ट करा. हो तुम्हाला अभ्यास करायचा ना, त्याच कारण असलं पाहिजे. कारण काय सर, मला मोठा अधिकार व्हायचा, आय वॉन्ट स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. काय म्हणतो, मला इंग्रजी ढासू बोलायची, म्हणजेच अस्खलित बोलायची. मग तुम्हाला काय कळलं मित्रांनो, तुम्हाला पण इंग्रजी स्पष्ट बोलायची म्हणजे अस्खलित बोलायची असेल तर तुम्हाला या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करावं लागेल आणि माझे पॉप्युलर व्हिडिओ बघा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायचं नका आणि माझे व्हिडिओ गेममध्ये पॉप्युलर व्हिडिओ बघा. त्या ठिकाणी 100% तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.